आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला खूपच सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाहीची डिझाइन सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याकडे खूप सुंदर साडी असते, पैठणी वगैरे आणि काठ वगैरे यूज करून ट्रेंडिंग अशी बाहीला डिझाइन कशी बनवावी हे समजतच नाही। तर आज जी काही डिझाइन आहे तर नक्कीच ह्या डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल आणि ह्या डिझाइनची आयडिया तुम्ही कस्टमरला इझिली देऊ शकता, कारण की आय होप सो कस्टमरला सुद्धा ही बाही डिझाइन सहजच आवडेल। सो ही जी काही बाही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचे लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजला आणि साडीला खूपच सुंदर असं लुक अशा पद्धतीची बाही डिझाइन सहजच बनवता येईल। आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग बाही डिझाइन बनवणं तुम्हाला खूपच सोपं जाईल। चला तर मग आता आपण एकदम झटपट आणि एकदम छोटंसं काठ वापरून खूप छान अशी पैठणी साडीला शोभेल अशी बाहीची डिझाइन बनवणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक अशी दोन्हींची बाही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि बॅक नेकला डिझाइन वगैरे बनवल्यानंतर फक्त एवढूसाच काठ उरलेला आहे। तर एकदम छोटासा हा काठ आहे आणि ह्या छोट्याशा काठापासून आता आपण खूप छान अशी बाहीची डिझाइन बनवणार आहोत, ते सुद्धा छोट्या बाहीवर। ठीक आहे, चला मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ही जी काही बाही आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार म्हणजे बाहीची लांबी किती आहे त्यानुसार पॅचची साईज, काठ किती उरलेला आहे, तर त्याची कटिंग कॅनव्हास पेपरवर वगैरे सगळंच कसं करावं तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा मग ही जी काही बाही आहे तर त्याची बाही लांबी आहे 4, तर अर्धा इंच मार्जिन ॲड केलेला आहे। बाहीची घडी घेतली होती 8.5 तर 7.5 रेडी झालेली आहे आणि 2.5 इंचाची कॅप हाईट घेतली होती। तर अशा पद्धतीने मापे टाकून अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बाही आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आता आपल्याला ह्या बाहीला खालच्या साईडने थोडासा शेप द्यायचा आहे, तर तो फक्त आपल्याला अस्तरच्या बाहीवर द्यायचा आहे। तर बघून इथनं खालच्या साईडने अर्धा किंवा 1 इंच एवढं आपण मार्किंग करू शकतो। तुम्हाला जर का अजून थोडासा जास्त शेप हवा असेल तर तुम्ही 1.5ला सुद्धा मार्किंग करू शकता। ठीक आहे, तर बघा मी तर अर्ध्यालाच केलेली आहे, पण मला असं वाटतं की तो शेप थोडासा किंचित वरती न्यावा लागेल। या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर मी इथून कटिंग करून घेतलं बघा व्यवस्थित कडेकडेने। आता बघा इथे बाहीची कटिंग झालेली आहे, तर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे। तर यासाठी सगळ्यात आधी काय करायचं आहे, ब्लाऊजची जी काही बाही आहे तर ती ह्या पद्धतीने सरळ ठेवायची आणि आपण कटिंग केलेली अस्तरची बाही त्यावर ठेवून घ्यायची आहे। आणि खालच्या साईडने आता बघा आपल्याला टीप मारायची आहे, तर टीप मारताना इथे आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन पकडून टीप मारून घ्यायची आहे। इथून बघा इथपर्यंत कर्व न्यायचा आहे, बरोबर आपला जो शेप आहे ना तिथे सेंटरपर्यंत, आणि तिथून पुन्हा आपण खाली आणलेला आहे। फक्त लक्षात राहू द्या एकसारखं टीप येणं खूपच गरजेचं आहे। तर बघा मग मी इथे टीप मारून घेतलेली आहे। टीप मारून झाल्यानंतर बघा जे काही एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा खालच्या साईडचा तर तो सगळाच कटिंग करायचा आहे आणि ह्या पद्धतीने ह्या शेपला छोटे छोटे कट्स मारायचे, जेणेकरून बघा आपण ही बाही सरळ केल्यानंतर एकदम प्रॉपर असं परफेक्ट शेप रेडी येईल। आणि आता द्यायची आहे आपल्याला इथे खालच्या साईडने दाबटीप। तर बघा इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको। बाहीच्या फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची ही टीप आहे, तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा शेप एकदम प्रॉपर असा फिनिशिंग सहित आलेला आहे। आता एवढं झाल्यानंतर आपल्याला अस्तरची बाही आणि ब्लाऊज पीसची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। का? कारण आपल्याला स्टिचिंग करताना कमी पडायला नको, गोळा व्हायला नको यासाठी। तर बघा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून आपण हे जोडून घेतलं आणि जोडल्यानंतर मेन फॅब्रिक म्हणजेच एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची आहे पुढची डिझाइन बनवण्यासाठी। तर बघा एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथपर्यंत बाही रेडी झाली। आता मी ह्या पद्धतीने ते सेंटर लाईक मार्किंग केलेली आहे, याचा डिस्टन्स मोजून घेतला तर तो 3.5 आहे, तर वरचं तर आपल्याला सोडूनच द्यायचं आहे। आता छोटासा पॅच बनवण्यासाठी मी एकदम कमी असं इथे कॅनव्हास पेपर घेते, तर हा पेपर कॅनव्हास आहे, लक्षात राहू द्या। कॅनव्हास पेपरमध्ये पण बरेच प्रकार असतात, तर शक्यतो बाही किंवा ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागतो आणि दुसरा कॅनव्हास पेपर आपल्याला ड्रेसची कॉलर किंवा बॉटमसाठी लागत असतो। ठीक आहे, तर बघा डबल फोल्ड करून घेतला आणि 2.5
2.5 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि सेंटरपासून अर्धा इंच म्हणजे अर्धाचं ठीक आहे. तुम्ही 1चं पण करू शकतात किंवा मग पाऊण 1चं सुद्धा करू शकता म्हणजे पाऊण. तर बघा आता मी शेप द्यायला सुरुवात तर करते, पण तो शेप जसा मॅच होईल ना तसंच आपण घेणार आहे. तर थोडंसं बाहेरनं पण काढू शकतो. तर बघा मी इकडच्या साईडने ह्या पद्धतीने असा पानाचा शेप कसा असतो तर तसा शेप ड्रॉ केला आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा केली म्हणजे प्रॉपर असा आपला शेप येईल. तर बघा परफेक्ट शेप इथे आपला मार्क करून झालेला आहे. तर आपण व्यवस्थित कट करूयात. आता हे कट करताना काहीच मार्जिन आपल्याला इथे पकडायचं नव्हतं. हे बघा, तर ह्या पद्धतीने छान असा शेप छोटासा आपण इथे कट केलेला आहे. तर आता तो आपल्याला काठाला लावून घ्यायचा आहे. तर बघा आतल्या साईडने लावायचा आहे म्हणजे काठ उलटा ठेवलेला आहे आणि तिथे कॅनव्हास पेपर ठेवला आणि बघा एकदम कडेकडेने आपल्याला सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून कॅनव्हास पेपर आणि काठ आपला एकमेकाला इथे जॉईंट व्हावं यासाठी. तर बघा मग व्यवस्थित अतिशय हळूवारपणे, कारण की शेप चेंज व्हायला नको, आणि मी इथे टीप मारून घेतली. आता ही टीप मारल्यानंतर काय करायचं आहे, जेवढा आपला तो पॅच आहे ना तर तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे. तर एक्स्ट्राचं सगळं कट करायचं आहे काठ बघा. आणि आपल्याला एवढं लागत पण नाही, आता कमी पण उरलेला होता सो त्यामुळे एवढंसं सफिशियंट आहे. तर बघा मी एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित शेप आहे की नाही तर ते एकदा चेक केलं, थोडेसे कानेकोपरे काढून व्यवस्थित गोलाकार पण करून घेतलेला आहे आणि एकदम प्रॉपर असा शेप रेडी झालेला आहे. तर बघा आता हा जो काही आकार आहे तर तो आपल्याला म्हणजे त्याचं टोक खाली करायचं आहे, कारण की आपण बाहीचा खालचा शेप पण तसाच दिलेला आहे. आणि एकदम मध्यभागी आपल्याला टीप मारून हा जो काही छोटासा पॅच आपण छोट्यासा काठापासून बनवलेला आहे तर तो ह्या पद्धतीने ते जोडून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर छानशा फिनिशिंग सहित आपण बरोबर मध्यभागी जोडून घेतलेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे, इथे एक लेस लावायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. तर मी इथे गोल्डन कलरची सिंपल अशी लेस यूज करणार आहे. पण बघा मग मी इथे दोरासुद्धा गोल्डनचाच यूज केलेला आहे. मी बऱ्याचदा सांगते शक्य असल्यास आपण ज्या कलरची लेस यूज करणार आहे त्या कलरचा दोरा यूज करायचा, म्हणजे बाही असो ब्लाऊज असो काही पण असो त्याची फिनिशिंग छान येते. आणि मग ह्या पद्धतीने बघा इथून खालच्या साईडनं आपण ती लेस लावायला स्टार्ट केलेला आहे आणि सेंटरपासून मग जो काही पॅच आहे आणि आपला शेप पण आहे बघा वरती टोकदार, तर तिथून वरती जो काही आपण पॅच लावलेला आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला इथे ही लेस लावायची. आता लेस लावताना काळजी घ्यायची आहे की हा जो काही आपण पॅच लावलेला आहे ना तर त्याला आपण फिनिशिंग नाही आहे म्हणजे डायरेक्ट कट केलेला आहे, त्यामुळे मग तो थोडासा बाहीवर आणि थोडासा पॅचवर आपली ही लेस आली पाहिजे जेणेकरून आपला पॅच व्यवस्थित पॅक होईल आणि तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. तर ह्या पद्धतीने बघा मग इथपर्यंत मी ही लेस लावली. आता ह्या लेसला मी डबल टिप देते. मी बऱ्याचदा सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप छान येते, दुसरं म्हणजे लेस तरंगत नाही त्यामुळे मग ते छान दिसतं, आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेस लवकर खराब होत नाही, याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही. तर बघा मग ह्या पद्धतीने आपण ती लेस लावून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, जे काही खाली टोकदार आहे ना तिथे आपल्याला एक लटकन लावायचं आहे. तुम्ही फॅब्रिकचं करू शकतात किंवा आता सुद्धा सिल्क थ्रेडचा खूप ट्रेंड चालू आहे सो तुम्ही सिल्क थ्रेडचं सुद्धा यूज करू शकता. तर मी इथे सिल्क थ्रेडचं यूज करणार आहे कारण की याची जी काही बॅकनेकची डिझाईन आहे ना ब्लाऊजची तर तिथे सुद्धा मी सिल्क थ्रेडचे लटकन यूज केलेले आहे सो त्यामुळे ते छान असं मॅचिंग होईल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही लटकन इथे यूज करू शकतात. आणि बघा मग फायनली खूप छान अशी झटपट एकदम कमीत कमी टाईममध्ये एकदम छोट्याशा काठापासून छोट्याशा बाहीवर आपण किती छान अशी न्यू लुकमधली बाही डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. बऱ्याच आपल्याला छोट्या बाहीवर डिझाईन कळत नाही, त्यात काठ नसतो, एकदम थोडासा असतो. तर तुम्ही ह्या पद्धतीने डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल. बघा इथे सेंटरला मी गोल्डन बटन लावलेलं आहे. तुम्ही लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी चालेल, तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे. ठीक आहे, पण बघा तरीसुद्धा खूप सुंदर असं लुक येते. आपला शेपसुद्धा बाहीचा खूप छान आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. पण आता हा ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर मला शूट करायला जमलेलं नाही आहे सो त्यामुळे मी फक्त तुम्हाला इथे बाहीच दाखवते. बऱ्याचदा मी दाखवत असते पण याचा बॅकनेक आहे ना तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे. खूप छान पैठणी साडीवरचा बॅकनेक आहे. जर तुम्हाला बघायचं असेल काठापासून पोटनेकमध्ये कशी डिझाईन बनवावी तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ इझिली मिळून जाईल. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचं म्हणजे ही जी काही बाही आहे ना सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा बाही आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. आणि ही बाही घातल्यानंतर कशी दिसते तर त्याचं लुक मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की काठ कसा पाहिजे, साडी कशी पाहिजे, ब्लाऊज कसा पाहिजे आणि तुम्ही कुठल्या साडीवर अशी बाहीची सिंपल अशी
डिझाईन बनवू शकता ते, ठीक आहे। तर बघा मग फायनली खूप सुंदर असं फिनिशिंग सहित आपली ही कंप्लीट बाही इथे रेडी झालेली आहे। लटकन छान असं मध्यभागी दिसणार आहे, त्यामुळे मग ते सुंदरच दिसेल। सो फायनली असं लुक दिसेल बघा घातल्यानंतर। सो अशी छानशी एकदम सोपी बाही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला ही जी काही बाही डिझाईन आहे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी खूप सुंदर दिसणारी आणि सोपी बाहीची डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल। अजून महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन नक्कीच बनवते, ठीक आहे। चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपली डिझाईन आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ओके। आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।